मी डॉक्टर अमित पारसनीस. मी मणिपाल हॉस्पिटल बाणेर इथे सर्जिकल ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सर सर्जरी विभागाचा प्रमुख म्हणून काम करतो. 1.5 महिन्यापूर्वी आम्ही या हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलीची 10 वर्षाच्या मुलीची दुर्मिळ पॅनक्रियाटिक ट्युमरची शस्त्रक्रिया केली. सॉलिटरी सुडोपॅपिलरी ट्युमर SPN नावाचा हा ट्युमर आहे. हा ट्युमर 10 लाखात एखाद्या व्यक्तीला होतो दरवर्षी आणि साधारणतः पॅनक्रियाटिक ट्युमर्स मध्ये 1 ते 3% चान्स एवढाच त्याचा ट्युमरचा चान्स आहे. ह्याच्यामध्ये आम्ही त्या मुलीचं पॅनक्रियासचं एक 10 सेंटीमीटरचं ट्युमर काढलं आणि उरलेल्या पॅनक्रियासला आतडं परत जोडून टाकलं. ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती, पण डॉक्टर आशिष पाठक अॅनेस्थेटिस्ट, डॉक्टर पूजा इंटेन्सिव्हिस्ट यांच्या मदतीने पेशंटचं ऑपरेशन छान झालं आणि पेशंट नंतर सुमारे 7-8 दिवसात व्यवस्थित बरी होऊन घरी पण गेली. गमतीची गोष्ट म्हणजे या पेशंटला या ट्युमरमुळे काही त्रास नव्हता. आणि शाळेमध्ये कराटे खेळताना पोटाला लाथ लागली आणि दुखलं म्हणून सोनोग्राफी केली, तेव्हा हा ट्युमर तिच्या लक्षात आला. तेव्हा अनेक ठिकाणी जाऊन मग तिने सोनोग्राफी, बायोप्सी, CD स्कॅन केले आणि नंतर तिने आमच्याकडे आली आणि आमच्याकडून तिने ऑपरेशन करून घेतलं. पेशंट ऑपरेशन नंतर बरी झाली, घरी गेली. तिचे सगळे जखमा व्यवस्थित भरल्या आणि आता ती नॉर्मल झाली आहे. नॉर्मल शाळेत जाते, खेळते, सगळं अन्न वगैरे नॉर्मल खाते. हा लो ग्रेड मॅलिग्नन्सीचा ट्युमर आहे. त्याचा कॅन्सर परत याची शक्यता खूप कमी असते आणि ही 95% चान्स आहे की ती पेशंट बरी होऊन जाईल. थँक्यू. 8 वर्ष होतं, त्यामुळे भारतामध्ये प्रॉब्ली सेकंड यंगेस्ट चाइल्ड टू हॅव दिस ट्युमर. आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये एक टीम मॅनेजमेंट आणि सगळ्यांच्या मदतीने एक गुंतागुंतीची केस चांगल्या रीतीने मॅनेज झाली, हे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आम्हाला असं वाटलं की सगळ्यांपर्यंत सांगावं.